हॅलो. आजकालच्या जीवनशैलीमध्ये, बदलत्या जीवनशैलीमध्ये एक आजार डोकं वर काढताना दिसतो, तो म्हणजे मायग्रेन किंवा अर्धशिशी. तर बऱ्याच रुग्णांना हा त्रास जाणवून येतो. ज्या रुग्णांना हा त्रास असेल त्यांना तर लक्षणं नक्की माहीत असतील, की लक्षणं काय ती आपण थोडक्यात जाणून घेऊया. लक्षणांमध्ये पेशंटला प्रचंड प्रमाणात डोकं दुखतं, म्हणजे अगदी एखादी पेन किलर घ्यायला लागेल इतक्या प्रमाणात ते ठसठसणारं डोकं असं दुखत असतं. काय करू काय नको असं होत असतं. कधी कधी चक्कर येणं, डोळ्यापुढे अंधारी येणं, काही करू नको असं वाटणं, खाण्यापिण्याचा त्रास होतो, म्हणजे काही खायची इच्छा होत नाही, उलटी मळमळ यासारखे त्रास देखील या रुग्णांना होत असतात. तर अशा प्रकारे वेगवेगळी लक्षणं या रुग्णांमध्ये जाणवत असतात. अंधार बरा वाटतो, उजेड सहन होत नाही, या प्रकारची लक्षणं या रुग्णांमध्ये जाणवत असतात. आणि जेव्हा आपण पेशंटला तपासण्या करायला सांगतो, तर तपासण्यांमध्ये नक्की काही येत नाही. म्हणजे ब्लड टेस्ट सांगितलं तर ब्लड टेस्ट या सगळ्या नॉर्मल येतात, पण रुग्णाला त्रास हा होत असतो. पण हा त्रास जो होत असतो हा म्हणजे फक्त रुग्णाला ते जाणवत असतो. बाकी तपासण्या ज्या केलेल्या असतात त्या अगदी नॉर्मल येतात. त्यामुळे कारण असं आपण म्हणतो की बाबा हे तपासणी करून मी कारण शोधेल, तर कारण असं सापडत नाही. पण असं बघायला गेलं तर ब्रॉड स्टडीनुसार मायग्रेनची काही कारणं जी आहेत ती आपण म्हणू शकतो की आजकालची बदलती जीवनशैली, आजकालचा वाढता स्ट्रेस, आजकाल जी अपुरी झोप आहे, रात्री उशिरा झोपणं, सकाळी लवकर उठावं लागणं, धकाधकीची जीवनशैली आहे, खाण्यापिण्याच्या वेळा ज्या आहेत त्या चुकत असतात, म्हणजे दुपारचं जेवण उशिरा, योग्य वेळेत न जेवणं, अशा प्रकारचे काही जे आहेत कारणं आपण लक्षात घेऊ शकतो, जी मायग्रेनसाठी कारणीभूत ठरतात. काहींना सूर्याच्या उन्हामध्ये गेल्यावर देखील त्रास होत असतो. तर ही साधारण कारणं आपण लक्षात घेतो. आणि होमिओपॅथीमध्ये जेव्हा तुमचं मुख्य औषध तुम्हाला दिलं जातं, तेव्हा वारंवार पेन किलर घ्यायला लागणाऱ्या या मायग्रेनपासून, या अर्धशिशीपासून तुमची नक्की सुटका होऊ शकते. फक्त काही वेळ द्यावा लागतो, कारण आजार पण तितकाच जुना आहे. पण नक्की हे मुळापासून बरं होऊ शकतं इतकी खात्री नक्की आहे. त्यामुळे नक्की होमिओपॅथीला प्राधान्य द्यायला हरकत नाही आहे. आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ म्हणजे ऐकायला आवडेल, कुठली माहिती ऐकायला आवडेल, हे मला नक्की कमेंट लिहून कळवा. व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट लिहून कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. थँक्यू. बाय बाय.